रायगडवर एंट्री केल्या केल्या आम्हाला दिसला रोपवे म्हणजे आम्हाला रोपवेमधून जायचं होतं रायगडावर. नंतर म्हटलं चला बाबा बघूया तरी व्हिडिओ करूया रोपवे कसं असते. फर्स्ट टाईम बघत होते माझ्या पूर्ण लाईफमध्ये. मी पहिल्यांदा रायगडावर आले आणि रोपवेमध्ये बसण्याचा माझा पहिलीच वेळ होती. तर मग झालं तिकीट वगैरे काढून झालं आणि आम्ही निघालो रोपवेमध्ये बसण्यासाठी. मग रोपवेकडे जाण्यासाठी जो मार्ग आहे त्या गेटमधून आत गेला की तुम्हाला हे सगळे जे पूर्व काळातली हे ना फोटो वगैरे होते, काही तर चित्रकलेमध्ये रेखाटून ठेवलेले आहेत. तसे दुर्ग किल्ले वगैरे यांचे पण फोटो लावलेले आहेत. प्रत्येक किल्ल्यांचे नाव किंवा जे पहिला पत्र वगैरे होती त्यांचे काही पुरातन म्हणजे जुन्या काळातले जे पत्र वगैरे होते त्यांचे फोटो वगैरे काहीतरी असं काहीतरी आहे. मग ते बघत बघत आपल्याला तिकडे जायचं असतं रोपवेकडं. झालं मग रोपवेचा मार्ग आम्हाला रिकामा झाला. आले तर आम्ही वेटिंगमध्ये थांबलो तर रोपवे येत होतं. बघूनच धडधडत होतं कसं वाटते काय वाटते, कारण उंची भरपूर आहे रायगडावर जाण्यासाठी आणि रोपवेमध्ये बसणे म्हणजे पहिला फर्स्ट टाईम म्हटलं जरा भीती वाटली सोडा. नंतर झालं जिसका हमें था इंतजार ओ घडी आ गई आला रोपवे. हाय हॅलो गुड मॉर्निंग. आणि मी आज आहे रायगडावर आणि रायगडावर आज मी रोपवेमध्ये फर्स्ट टाइम बसले. तर म्हटलं एक व्हिडिओ तर बनताय, क्लिअर दिसत नाही आहे पण समजून घ्या, मी तुम्हाला दाखवते. जोपर्यंत मी रोपवेनं वरपर्यंत जात नाही तोपर्यंत आपला व्हिडिओ हा चालूच असणार आहे. तर शेवटपर्यंत नक्की हा व्हिडिओ बघा. पहिल्यांदा मी रायगडावर आले आणि रोपवेनं जाण्याचा माझा पहिलाच वेळ आहे. तर बघा नक्की कसा वाटतो व्हिडिओ, शेवटपर्यंत बघा. लाईक करायला विसरू नका बरं का. आणि आमच्या आता रिॲक्शन जर बघाल तर धडधडते व असंच चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. जय जय शिवाजी. महादेव. टोपी उडून जाईल पाहिजे. टोपी भरून गेला प्रयत्न करते बघा बाबा. एक गोळा येते मोठ्यात खात बघून असा. हे बघा केवढं उंचावर आम्ही अजून गेलेलं नाहीये तरी पण केवढं दिसते असं वाटतं पडतं आता. बाबा डेंजर आहे डेंजर. भरपूर असं वारा आहे आणि खूप छान वाटायला लागले. खाली मुलगी पण लहान लहान मुलं गेल्यात. कानू खाली बघ. उंचावर आहे आणि रोपवे पहिला रोपवेमध्ये बसलं. अगं इकडच्या साईडचे दिसते. हे बघा किती छान वाटते. आणि सगळ्यांनी नक्की एकदा तरी जीवनात महाराष्ट्रात आपण राहतो, जी संतांची भूमी आहे, कर्मांची भूमी आहे, तसंच स्वराज्य निर्माण केलं आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी. तर नक्की रायगडला भेट द्या. आणि खूपच छान आहे, खूपच छान वाटायला लागले. थोडीफार भीती पण वाटते आम्हाला सगळ्यांना, पण छान पण वाटते बरं का. असा होता आमचा हा रोपवेमधला प्रवास. खूप छान वाटलं, भीतीही वाटली आहे आणि जीवनात असा पुन्हा प्रसंग आला तर आम्ही नक्की जाऊ रायगड किल्ला बघायला. तुम्हीही नक्की जावा. महाराष्ट्रात आहात तर नक्की जावा आणि लाईक करा.